हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आद्या. तर फ्रेंड्स, आज मी एक व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नेहमी मी तुम्ही बघितलं असेल की मी शॉर्ट्स व्लॉग शेअर करत असते. तर आज एक फुल व्लॉग तुमच्यासाठी. मी काय करणार आहे, आजचा रुटीन कसा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली आमच्याकडे माघ महिन्याचे गणपती असतात, म्हणजे गणपती विराजमान होतात. 2.5 दिवसाचा गणपती असतो. तर आता आम्ही आजची तारीख आय थिंक 2 का 3 आहे, 3 आहेत. हां, तर आजची तारीख 3 आहे आणि मला वाटतं 13 तारखेला गणपती आहेत. मोजून आमच्याकडे 10 दिवसच आहेत. 10 पण नाही दिवस बोलता येणार, 8च दिवस आहेत. तर या 8 दिवसात आम्हाला पूर्ण साफसफाई करायची आहे आणि सगळी तयारी करायची आहे. तर आज आम्ही काय करायला घेतले ते तुम्हाला दाखवते. तर चला. तर अगस्त्यासाठी आणि हर्षदसाठी एक नवीन गाडी मागवलेली आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही. हे बघा, अगस्त्या खेळतोय त्या गाडीमध्ये, पण त्याला मातीमध्ये खेळायला ना प्रचंड आवडतं. तर तो मातीमध्ये खेळतोय, म्हणून मी त्याला सांगते की इकडे ये, पण तो ऐकत नाही आहे. आता त्याला आणायला लागेल. हा बघा, बाबू तिकडे तिकडे खेळ ना, चल सावळीमध्ये खेळ. इकडे येऊन खेळ, इकडे येऊन खेळ सावळीमध्ये. ती बघ, ती बघ, सरळ झाली बघ. तर हा बघा, त्याला खूप मजा आली आणि तो त्याच्या दाताला ती गाडी अजिबात हातच लावून देत नाही, स्वतःच खेळतो एकटा. हे बघा. तर चला बघूयात, आमची जी साफसफाई आहे, काय करायला आम्ही नक्की घेतलेलं आहे. आज माझे मिस्टर मला हेल्प करणार आहेत. नेहमी मला हेल्प करतात, आज पण करणार आहेत. तर चला दाखवते आम्ही दोघांनी काय करायला घेतलेलं आहे घरामध्ये. चला. तर फ्रेंड्स, आज आम्ही ना आमच्या बेडरूम्स 2 आहेत, त्या 2 बेडरूमची साफसफाई करायला घेतलेली आहे. सगळ्यात आधी आमची बेडरूम, माझी बेडरूम. तर तिची साफसफाई करायला घेतलेली आहे. मी सगळ्या वस्तू बाहेर ठेवलेल्या आहे. थोडंसं झोली आहे अगस्त्याची, झोळीमध्ये दुपारी झोपतो तो. तर ती झोळी वगैरे मी काढून ठेवते आणि थोड्या खूप जाळ्या पकडलेल्या आहेत. तर मला वाटतं मी दिवाळीला साफसफाई केलेली अधूनमधून करतच असते, पण आता खूप जाळ्या पकडलेल्या आहेत आणि घरामध्ये प्रचंड धूळ येते. माझ्या या रूमची एक साफसफाई करायची आहे, माझ्या रूमची. आणि दुसरी म्हणजे त्या खोलीतलं, म्हणजे त्या बेडरूममधलं जे सर्व सामान आहे, तुम्ही बघू शकता इकडे आणून ठेवलेलं आहे. बघू शकता असं ठेवलेलं आहे या बेडवर. आणि या रूमची एक साफसफाई करायची आहे आणि इथे मी शूट करते. हे माझं बॅकग्राऊंड आहे. तर इकडची साफसफाई करायची आहे, म्हणजे या रूमची एक साफसफाई करायची आहे. इथे माझं या टेबलवर पूर्ण सामान असतं, माझंच असतं. कारण थोडंसं जागेचा प्रश्न होतो आणि जेव्हा तुम्ही यूट्यूबर असाल तर मेकअपच्या व्हिडिओ करत असाल तर तुम्हाला याची गरज लागतेच. रोज आवरते, तरी रोज असा हा पसारा माझा होतो, तर इग्नोर करा. चला, साफसफाई करायची आहे, त्यामुळे सगळ्या वस्तू जागच्या जागी नंतर ठेवू आपण. हॉलची जी साफसफाई आहे ती नंतर करू. आधी 2 ज्या बेडरूम आहेत त्यांची साफसफाई करू. तर चला दाखवते तुम्हाला मी. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल, या 2 बेडरूम आहेत. बेडरूम मोठ्या आहेत, त्यामुळे साफसफाई करायला पण वेळ लागतो. तर सगळ्यात आधी आमच्या बेडरूमची आम्ही साफसफाई करायला घेतली, कारण अगस्त्याला दुपारी झोप येते. त्याआधी आम्हाला पूर्ण बेडरूम क्लीन करून घ्यायचे आहे आणि मिस्टरांना पण दुपारनंतर जायचं होतं. तर त्यांनी पहिले आमच्याच रूमची साफसफाई केली आणि माझे मिस्टर मला नेहमी मदत करतात. तर कसं आहे की एखादी स्त्री असेल, तिला जर नवऱ्याचे साथ असेल ना, तर तिला कोणाचीच गरज लागत नाही. आणि माझे मिस्टर पण तसेच आहेत, मला नेहमी सपोर्ट करतात आणि माझे नेहमी साथ करतात आणि मला घरकामात पण मदत करतात. बडे बघा आ मस्ती बघ. आ बघ बघ बघ. नको नको करतो, नको. आता बोलायला शिकलाय.
ए जुगजुग गाडी बघायला चल, जुगजुग गाडी, जुगजुग गाडी आली आपल्या खाली. तर फ्रेंड्स आहे ना, एक जी खिडकी होती ना, जी स्लाईड असते ती खूप जाम झालेली आणि निघतच नव्हती. तर माझ्या मिस्टरांनी ती खेचून काढली. तर बघितलं ती स्लाईडीनं लूज झालेली. तर तिला टाईट करतायत आणि त्या स्लाईडमध्ये खूप घाण बसलेली. तर त्यांनी ती व्हॅक्यूम क्लिनरनी व्यवस्थित क्लीन करून काढली. आणि मी इथे ना किचनमध्ये दुपारचा जो स्वयंपाक आहे ना तो करते. होईल ना किचन वगैरे ना, इथं थोडासा काळा झालाय ना. इथे आपल्या देवराच्या इथे आणि किचनची काय पाहिजे मामा, ती बघ आजी देते जा. तर फ्रेंड्स आमच्या घराच्या बाजूला एक पेंटर म्हणून राहतात, म्हणजे ते पेंटिंग करतात, घराला कलर देतात. त्यांना बोलावलं. त्यांना सगळ्यात आधी विचारलं की पेंट करायचं आहे, फक्त हॉलचाच करायचा आहे, तर किती दिवस लागणार. तर ते बोलतात एका दिवसात होऊन जाईल. तर आम्ही त्यांना विचारलं व्यवस्थित, कारण वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये खूप आवरावर करायची आहे. तर ते म्हणाले की एकच दिवस लागेल. तर आम्ही डन केलं. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी हा आमचा बैल आहे, शर्तीचा बैल, तो बाहेर काढायला घेतलेला आहे गोठ्यातून. त्यानंतर मी इथे किचनमध्ये दुपारचा जो स्वयंपाक आहे तो करते. तर आज खिचडी भात करायला घेतलेला आहे आणि मिस्टरांसाठी उपवासाची खिचडी बनवायला घेतली आहे. त्यानंतर इकडे बघू शकता माझ्या मिस्टर इकडे खोळीची पण साफसफाई करतायत. तर अशा प्रकारचा दुपारचा म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतचा माझा रुटीन आहे आजचा. रोज वेगळा असतो, कारण की आज खूप पसारा आहे घरामध्ये. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि राहिलेली जी भांडी आहेत ती क्लीन करून घेते, जेणेकरून नंतर जास्त भांडी होणार नाहीत. तर स्वयंपाक झाला की मी लगेच ती भांडी क्लीन करून घेते. त्यानंतर खिडक्या वगैरे ज्या आहेत स्लाईड्स आहेत ते व्यवस्थित माझ्या मिस्टरांनी क्लीन केल्या आणि ज्या काही जाळ्या होत्या सिलिंगला वगैरे आणि त्या सगळ्या क्लीन केल्या. त्यानंतर आहे ना भिंतीवर माझ्या घरामध्ये प्रचंड धूळ येते, तर भिंती पूर्ण धुळीत भरतात. त्या भिंती त्यांनी ज्या आहेत त्या व्यवस्थित पुसून घेतल्या आणि दोन्ही बेडरूमचं सुद्धा कलरिंग करायचं होतं, पण काय झालं की वेळ पण खूप कमी आहे. आणि तुम्ही बघू शकता स्लायडिंग खूप छान अशा स्वच्छ झालेल्या आहेत. तर ते मला विचारत होते की बरोबर केलं आहे की नाही. तर त्यांनी खूप छान असं केलं आहे. तर मला इथे एवढंच बोलायचं आहे, जर तुमचा नवरा तुम्हाला सपोर्ट करत असेल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घरातल्या कामांमध्ये मदत करत असेल, तर मला वाटतं तुम्ही यशस्वी होण्यापासून म्हणजे तुम्हाला कोणीच तुमचा हात पकडू शकत नाही, कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही. तर अशा प्रकारे माझ्या घरामध्ये सगळे असेच आहेत. इवन माझे जे भाऊजी आहेत ते पण माझ्या दीदीला असेच मदत करतात. माझे जे सासरे आहेत ते माझ्या आत्यांना पण असेच मदत करतात. तर माझ्या घरामध्ये वातावरणच तसं आहे. त्यामुळे माझे जे मिस्टर आहेत ते मला नेहमीच सपोर्ट करतात आणि नेहमी पुढे जायला आहे ना मला ते प्रोत्साहित करतात. तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण झालेलं आहे क्लिनिंग वगैरे, पूर्ण खिडक्या वगैरे क्लीन केल्या, भिंतीवरची धूळ काढली, जाळ्या वगैरे काढल्या आणि ते आता झाडूसुद्धा मारत आहेत. तर मला कधी कधी ते लादी देखील म्हणजे फरशी पुसायला पण मदत करतात. पण आज काय झालं की त्यांना बाहेर जायचं होतं, तर त्यामुळे मग त्यांनी झाडू मारलं आणि त्यानंतर मग मी फरशी पुसून घेतली. तर असं जर सपोर्ट असेल ना तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर दुपारी अगस्याला खूप झोप येते, त्यामुळे मी फटाफट फरशी पुसली, झोळी वगैरे त्याची व्यवस्थित करून घेतली आणि त्यानंतर त्याला झोपवलं. तर अशा प्रकारे माझा आजचा रुटीन आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. बाय बाय अँड टेक